थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजेच मूग डाळीचा हलवा। तर इथे मूग डाळीचा हलवा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कढईमध्ये टाकायचे। 1 वाटी तूप लागणार आहे, त्याच वाटीमधलं 2 चमचे इथे मी तूप टाकलेलं आहे डाळीमध्ये आणि डाळीचा जोपर्यंत खळखळीत आवाज येत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्याला चांगलं परतून घ्यायचे। इथे विलायची कुटून घेतलेली आहे, आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घ्यायचे, काजू बदाम पिस्ता त्याला पण चॉप करायचे। 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 3 वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे। एकदम परफेक्ट आहे। गुळाला चांगलं वितळून घ्यायचे, पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा आहे। डाळ पण मिक्सर मधून काढून घ्यायची। तर थोडी रवेदार काढायचे, एकदमच असं बारीक पीठ नाही बनवायचे त्याचं। त्याच्यानंतर इथे 2 चमचे पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे आणि ड्रायफ्रुट्सला परतून घेतलेलं आहे आणि डाळीचं जे मिश्रण होतं ना बनवलेलं ते पॅनमध्ये ॲड करून भरपूर तूप टाकून त्याला चांगलं असं भाजलेलं आहे। त्याच्यानंतर गुळाचं पाणी थोडं थोडं ॲड करून त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आणि जे वाटीत राहिलेलं तूप होतं ना ते पूर्ण टाकायचे आणि कंटिन्युअसली 10 ते 12 मिनिट याला चांगलं मिक्स करत राहायचे। जोपर्यंत मिश्रणाला तूप सुटत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्याला चांगलं मिक्स करत राहायचे। तर इथे छान असं तूप सुटलेलं आहे आणि हलवा जो आहे तो बनून तयार झालेला आहे।